नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी मुदत वाढ. तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी जी ई-के-वाय-सीची तारीख होती 18 नोव्हेंबर, ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ती कधी करण्यात आली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लास्ट दिनांक काय असणार आहे, शेवटची तारीख काय असणार आहे ई-के-वाय-सी करायची, आणि ज्यांना पती वडील नाही आहेत त्यांनी के-वाय-सी कशी करायची आहे ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वांनाच आनंदाची बातमी आहे, तर त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर इथं बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेचे अधिकारी आदिती एस ठाकरे यांनी आपल्याला बघू शकता इथं ट्विटरवरती एक पोस्ट केलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी मुदत वाढ. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. तर 18 नोव्हेंबर लास्ट डेट होती ई-के-वाय-सी करायची. आता बघूया पुढं काय लिहिलं आहे अजून. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यातील अनेक पात्र भगिनींना ई-के-वाय-सी प्रक्रियेत वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींचा गांभीर्याने नोंद घेत आहे. राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांना स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व त्याचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यात महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. या निर्णयामुळे योजनेचे लाभार्थी सातत्य आणि अखंडितता कायम राहणे आहे. ज्या भगिनींना अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी विनंती आहे की त्यांनी या विस्तरणीय मुद्द्याचा लाभ घेत ही प्रक्रिया लाभार्थी लवकरच लवकर पूर्ण करावी. तर आपण बघू शकता इथं की के-वाय-सी करायची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2025. तर 31 तारीख आपल्याला शेवटची तारीख आहे ई-के-वाय-सी करायसाठी. आणि ज्या महिलांना अजून ई-के-वाय-सी कंप्लीट झाली नाही, म्हणजे जसेच की ज्या महिलांना पती किंवा वडील नाही आहे, त्यांनी काय करायचं आहे तर ते आपले मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोटाचा दाखला तो बालविकास मंत्रीकडे किंवा जिल्हा ह्याच्याकडे सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि बाकीचे दुसरे व्हिडिओसुद्धा आपण बनवणारच आहोत की कसा स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचा आहे. विधवा किंवा ज्यांना पती नाही, ज्यांना वडील नाहीत अशांनी कसा काय फॉर्म भरायचा ई-के-वाय-सी करायची आहे, ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा.